शीतल, हा नाना. झोप तर लागली नव्हती ना तुला? नाही. तुला भेटायला कोण आलंय बघ. ये. हा, बरं वाटतंय का आता? नाही म्हटलं थोडा विकनेस आला असेल, कोकोनट वॉटर घेऊन जावं. काय हेल्थ साठी चांगलं असतं ना. हा घ्या. भैया, खरं तर तुला असं बोललेलं आवडत नाही म्हणा, पण तुझे काय आमच्यासाठी केलंयस ना, एवढं कोणच कोणासाठी करत नाही रे. अहो असं काय नाही नाना, समाजाचं भान असणाऱ्या कुठल्याही माणसाने हेच केलं असतं. अरे पण तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो कौतुक असलं नाना. हा, आता एक सामान्य माणूस गरजू माणसाला माणुसकीच्या नातानाची मदत करतो, तशीच आम्ही पण करतो. अरे तू होतास म्हणून शीतल चक्कर येऊन पडली हे कळलं तरी, नाही तर काय झालं असतं काय माहित. अहो नशिबानं आम्ही त्या रस्त्यावरनं चाललो होतो, वाटत कुठली तरी पोरगी दिसली आम्हाला. आता आम्ही माणुसकीच्या भावनेने गेलो, बघितलं तर काय शीतल, अंगावर सर्रकन काटा आला आमच्या. आम्ही आजूबाजूला बघितलं, कुणीच दिसलं नाही. आम्ही तुम्हाला फोन करणार, तुम्ही येणार, ह्याच्यात वेळ गेला असता. शीतलवरती प्रथम उपचार करणं गरजेचं वाटलं, मग आम्ही कुठलाही विचार नाही केला. त्यांना उचललं आणि थेट तुमच्या घराकडे घेऊन आलो. हा म्हणजे तसं आमचं चुकलंच. म्हणजे अख्ख्या गावासमोर शीतलला उचलून आणलं ते, म्हणजे आम्हाला पण जरा अवघडल्यासारखं वाटलं होतं. म्हणजे साहजिकच आहे, तुमच्या घरच्यांना पण वाटलं असणार, पण काय करू, पर्यायच नव्हता ना. पण नाना, आम्ही शीतलला असं उचलून घेऊन आलेलं त्यांना आवडलं नाही बहुतेक. म्हणजे एवढ्या घाई गडबडीत आम्ही त्यांना घेऊन आलो, पण ते एका शब्दाने आमच्याशी बोलल्या नाही. बहुतेक आमच्याबद्दल त्यांच्या मनात राग दिसतोय. अरे राग यायचं काय कारण? उलट तिने तुझ्या आभारच मानायला पाहिजे. नाही, त्या आमच्याशी बोलल्या नाहीत ना म्हणून. शीतल, अगं त्याचे आभार तरी मान. नाही नाही नाना, उगाच जबरदस्तीने नको. आणि आभाराच्या अपेक्षेने मी काही केलेलंच नाही, नको. थँक्यू. वेलकम. अहो तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता तुम्ही फौजीची बायको होणार, अहो तुमची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आम्ही काय इथंच असणार आहे, आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही. या या. हा ग बाई भैया, तुम्ही अजून इथंच वय? हा हा, म्हणलं घरी जाऊन शहाळा घेऊन यावं. काय विकनेस आहे ना अजून शीतलला थोडा. हा, आम्ही बी घेऊनच येणार होतो. ते आमच्या घराच्या पाठीमागे झाड आहेत ना, त्याची शाळीच काढायची राहिली, गडबडीत तसं चालू. अजिंक्य, तुम्ही तरी आठवण करायची नाही वे. असू द्या मामी, फौजी काय काय काम करणार. लग्न आलंय जवळ, त्याची गडबड चालू आहे सगळी. काय काळजी करू नका फौजी, काळजी करायला आम्ही आहे इथं. भैया, तुम्ही शीतलची मदत केली म्हणून थँक्यू बर का. आहे का मामी, थँक्यू कसलं त्याच्यात. मी काय म्हणते, तुमच्या नावानं गावात एखादा अँब्युलन्सच का काढत नाही?
म्हणजे पुन्हा कुणाला अशी उचलायची वेळ येणार नाही ना तुमच्यावर. देर यू आर मामी. ॲम्ब्युलन्सची लवकरच व्यवस्था करतो. हा बर ना येतो मी. आता काय तुम्ही पाहुणे पाहुणे चालू द्या तुमचं. हा काय मदत लागली तर आम्हाला सांगा. होय. बरं आई येतो आम्ही. शीतल काळजी घ्या. तशी काळजी घ्यायला हायच आम्ही सगळी. फेडरेशन अध्यक्ष येतो. येतो फौजी. अजिंक्य बस. पुष्पा ये बस. मामी ठीक आहे. बस. मी काय बसायला आले नाही. म्हणलं शीतलला बरं वाटतंय का बघून यावं. का गेली कुठे शीतल आंबे काढायला. तिचा काही नेम नाही ना. अगं आता कशाला बाहेर पडते ती. नाही म्हणजे पुन्हा ती जायची, पुन्हा चक्कर येऊन पडायची आणि पुन्हा कोणीतरी उचलून आणायचं असं नग ना. आता गावात असं बरं दिसत नाही. आता भैया होते म्हणून बरं. त्यांच्या जागी दुसरं कुणी असलं असतं तर गावातल्यांनी काय विचार केला असता. तसं बी आता बोलणारच आहेत म्हणा. पण भैया कसं तुमच्या घरातल्या सारखे आहेत ना, त्याच्यामुळे एवढी काही चर्चा व्हायची नाही. बरं का शीतल ये बस. आता तू स्वतःच्या मनासारखं असं वागायचं नाही. तेव्हा आमच्या घरात काय रुचल, आपल्या चालरीती काय आहेत, आपल्याकडच्या लोकांना काही कमीपणा येणार नाही ना ह्याचा विचार करून वागायचं. काळजी घे बाई. आणि उन्हातानात कशाला बाहेर जातीस. आता आमच्या घरात बी काय चाललंय काय कळणं झालंय बघा. काय घेरण माग लागलंय काय कळच ना. परवा सासू पडली अनाथ सून पडली. जी शालू काढायला हिच्यासाठी चढल्या नसत्या तर कशाला पडल्या असत्या. ना तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखेच आहेत म्हणून हक्कानं सांगते. आता ही जर लगीन ठरलंय म्हणल्यावर असं सारखं सारखं बाहेर फिरणं बरं दिसतंय बाई. आता लगीन हाय म्हणल्यावर आधी काळजी घ्यायला नका बाई. समजा उद्या काही दुखापत झाली तर केवढ्याला पडल. म्हणून म्हणते पुरीसाठी जीव तुटतो बघा माझा. जशी माझी जेडी तशीच मला शीतल. आणि काय ग तुला पण काय झालं. एवढं चांगलं रुपडं दिलंय देवानं तर काय बाहेर फिरायची गरज आहे का. आणि काय झालं असतं तर म्हणजे कुठं तोंडाला नाकाला लागलं असतं तर काही नक्की सून घेऊन फिरू मी.